13 जुलै 2016 अहमदनगर जिल्ह्यासाठीच काय तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता। जिल्ह्यातील कोपर्डी खेड्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आणि याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले। कोपर्डीतील निर्भयाला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी मूक मोर्चे काढण्यात आले। या मोर्चांना मराठा समाजाने प्रचंड गर्दी केली व गुन्हेगारांना शिक्षेबरोबरच मराठा समाजाने आरक्षण व मराठा समाजाच्या हक्काचे प्रश्नही मांडले। आंदोलन कसे करावे याचं एक उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहिलं जातं। CAA कायद्याविरोधात आंदोलनात जेव्हा दंगली उसळत होत्या तेव्हा सुद्धा मराठा क्रांती मोर्चाची उदाहरणं दिली जात होती। लाखोंच्या संख्येने लोक मोर्चात सहभागी होऊन सुद्धा कोणतीही दुर्घटना होऊ न देता हे आंदोलन केलं गेलं। याच मराठा समाजाच्या हक्कासाठी सध्या मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत। त्यांनी उपोषणे केली, मोर्चे काढले आणि या आंदोलनाला यश पण मिळालं। सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं, त्याचबरोबर हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सुद्धा घेतली। पण जरांगे पाटील सध्या या आंदोलनाला वेगळ्याच वळणावर घेऊन गेलेत। OBC प्रवर्गातूनच आरक्षण मिळावं यासाठी ते आक्रमक झालेलं पाहायला मिळतं। त्यामध्ये सरकारवर अर्वाच्य शब्दात टीका करणं, सहकाऱ्यांना वाईट वागणूक देणं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना शिव्याशाप देणं असे प्रकार रोज त्यांच्याकडून होताना पाहायला मिळतात। अशामध्ये गेल्या काही दिवसात त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप करायला सुरुवात केली आहे। सुरुवातीला त्यांचेच एक सहकारी अजय बारसकर यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते। त्यावर जरांगे पाटलांनी हा सरकारचा डाव आहे असंही म्हटलं। पण पुढच्या 2च दिवसात जरांगेंविरुद्ध आरोप करणाऱ्यांची आता रांगच लागायला सुरुवात झाली। फक्त सहकारीच नाही तर समाजातील, राजकारणातील सर्व स्तरांवरून त्यांच्यावर टीकांचं सत्र सुरू झाले आणि त्यामुळे जरांगे पाटील प्रचंड अस्वस्थ झाल्याचं चित्रही पाहायला मिळतंय। त्यामुळे आज आपण मनोज जरांगे पाटलांच्या कोणकोणत्या सहकाऱ्यांनी आत्तापर्यंत त्यांच्यावर काय आरोप केलेत ते पाहणार आहोत। नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी। मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले अजय महाराज बारसकर यांनी सर्वप्रथम मनोज जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले। मनोज जरांगे पाटील हेकेखोर आहेत, ते कुणाचं ऐकत नाहीत। मनोज जरांगे हे सगळं TRP मिळवण्यासाठी करत आहेत। जरांगे पाटील शिवराळ भाषेत बोलतात असे आरोप त्यांनी जरांगे पाटलांवर केले। अजय बारसकर या आंदोलनात जरांगे पाटलांबरोबरच होते, पण जरांगे पाटलांनी अनेकांसोबत गुप्त मीटिंग केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। यानंतर जरांगे पाटलांनी सुद्धा यावर प्रत्युत्तर दिलं, पण त्यांच्या आरोपांचं खंडन करण्याऐवजी जरांगेंनी अजय बारसकरांवरच गंभीर आरोप केले। या आरोपानंतर अजय बारसकर जरांगेंच्या आंदोलनातून निघून गेले, पण या दिवसापासूनच जरांगे पाटलांवर टीका करणाऱ्यांची पत्रकारांसमोर रांगच लागायला सुरुवात झाली। मराठा आंदोलनकर्त्या आणि मनोज जरांगे यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी जरांगेंवर धक्कादायक आरोप केले। महाराष्ट्रातील बड्या नेत्याच्या म्हणण्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील वागतात असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी केला। त्या बड्या नेत्याचं नाव होतं शरद पवार। मनोज जरांगेंना शरद पवारांचा फोन येतो आणि ते सांगतील तसं ते वागतात असा आरोप संगीता वानखेडे यांनी केला। मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत असंही त्या म्हणाल्या होत्या। मनोज जरांगे आपल्या सहकाऱ्यांना महत्त्व देत नाहीत। एक फोन आला की ते निर्णय घेतात, तो फोन शरद पवारांचा असतो असंही त्या म्हणाल्या। संगीता वानखेडे आणि अजय बारसकर यांना उत्तरे देण्याची मनोज जरांगेंची तयारी कदाचित झाली नसेल, तोच त्यांच्या आणखी एका सहकार्याने 2 जणांना सोबत घेऊन पुन्हा जरांगे पाटलांवर आरोप केले। त्यांचं नाव आहे बाबूराव वाळेकर, गणेश खुबे आणि भागवत सोळंके। बाबूराव वाळेकरांनी सुद्धा जरांगेवर गंभीर आरोप केले। बाबूराव वाळेकर जरांगेंसोबत 15-16 वर्षापासून काम करत आहेत। त्यांनी म्हटलं की स्वतःला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी तरुणांचा कसा वापर करून घ्यायचा हे त्यांना चांगलं माहीत आहे। मनोज जरांगेंवर आरोप करताना वाळेकरांनी सांगितलं की कोपर्डी प्रकरणात गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी जरांगेंनीच आम्हाला प्रवृत्त केलं, पण जेव्हा हल्ला करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी तेथून पळ काढला। त्यानंतर मी तुम्हाला तुरुंगातून सोडवण्यासाठी पळालो होतो असं जरांगेंनी म्हटल्याचं वाळेकरांनी सांगितलं। जरांगे सांगतात की माझा राजकारणाशी संबंध नाही, परंतु 2019ला त्यांनी एक सभा घेऊन राष्ट्रवादीच्या एका नेत्याला पाठिंबा दिला होता। तेव्हापासून ते राष्ट्रवादीचेच काम करत आहेत। त्यांच्या आंदोलनात असलेले सगळे लोक राष्ट्रवादीचेच आहेत। जरांगेंच्या पाठीमागे शरद पवार आणि राजेश टोपेंचा हात आहे, त्याशिवाय ते इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत। ते समाजाचा वापर करून समाजाची दिशाभूल करत आहेत असे गंभीर आरोप वाळेकरांनी मनोज जरांगे पाटलांवर केले। त्यांच्यामुळे 17-18 वर्षाच्या मुलांवर गुन्हे दाखल झालेत। अनेक कुटुंब यांनी उद्ध्वस्त केली आहेत असंही ते म्हणाले।
मनोज जरांगेंवर गेल्या काही दिवसात सर्व स्तरांवरून टीकासत्र सुरू आहे, पण त्यांच्या सहकाऱ्यांकडूनच होणारे गंभीर आरोप हा मात्र गांभीर्याने घेण्याचा विषय बनत चाललाय. सरकारने आरक्षण दिल्यानंतर आणि टिकवण्याची जबाबदारी घेतल्यानंतरही जरांगे पाटील दिवसेंदिवस सरकारवर पातळी सोडून टीका करत आहेत. म्हणूनच त्यांना या टीकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातही देवेंद्र फडणवीसांवरच रोख का असा प्रश्नही उपस्थित केला जातोय. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न यापूर्वी केलेत त्याबद्दल माहिती दिली आणि जी स्क्रिप्ट शरद पवार बोलत होते, जी स्क्रिप्ट ठाकरे बोलत होते, तीच आज जरांगे पाटील कसं काय बोलू लागलेत असा सवालही त्यांनी विचारला. आमदार नितेश राणे, संजय शिरसाट, विजय वडेट्टीवार यांसारख्या सर्वच पक्षातील नेत्यांनी जरांगेंच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आज महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे आंदोलने होत आहेत. रास्ता रोको करण्याची, सरकारवर दबाव आणण्याची धमकी ते देत आहेत आणि कदाचित याच कारणांमुळे कोपर्डी प्रकरणावेळी लाखोंच्या संख्येने शांततेत आंदोलन करणारे मराठा समाजातील आंदोलक आज मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेविरोधात समोर येत आहेत. आपल्याला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.